असं आहे की आता निवडणुका जवळ येत आहे, त्यामुळे जे जे पक्ष निवडणुकीमध्ये उतरणार आहे ते सगळे कामाला लागणार. ते सभा घेणार, मिटिंग घेणार, त्या यात्रांना वेगवेगळी नावं देणार, वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या यात्रेची सुरुवात करणार आणि प्रत्येक पक्षाचं आपली शक्ती लोकांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करणार. आम्ही आमच्या सरकारतर्फे कुठल्या योजना आखलेल्या आहेत, मग ते महिलांसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, मुलींसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, अशा अनेक योजना ज्या परत वेगवेगळ्या समाजासाठी जी काही महामंडळ आपण ते त्याच्या माध्यमातून जो काही कार्यक्रम केलेला आहे त्या सगळ्याची माहिती देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता जे विरोधी पक्ष आहेत ते टीका करणार, ते बरोबर नाही, येतो काय हे होणारच नाही. तर त्यांना अपेक्षा नव्हती की असा चांगला अर्थसंकल्प सरकारतर्फे अजितदादा पवार सादर करतील. त्यामुळं थोडंसं ते सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहे. तर ते कसं आहे, त्यामुळे प्रयत्न तर करणार सगळे. आणि आता बी जे पी सुद्धा बाहेर, फडणवीस ते सुद्धा बाहेर पडतील, मुख्यमंत्री शिंदे सुद्धा बाहेर पडतील. अशा ठिकाणी आमच्या महायुतीचे नेते सुद्धा चौथे आता कार्यक्रमाने बाहेर पडतील आणि आपला शासनाचा कार्यक्रम काय आहे तो लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतील. तर एकीकडे आपली जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र विरोधक अशी टीका करतायत किंवा काही सत्ताधारी टीका करतायत की जनसन्मान यात्रेवर माझी लाडकी बहीण योजना असं नाव देण्यात आलंय, जे मूळ नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आहे. यावर असं काहीतरी खुसपट काढण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांची जी बहीण ती आमची सुद्धा बहीणच ना, माझी सुद्धा बहीणच ती. आणि हे सगळे जे काही कार्यक्रम आखले जातात शासनाच्या वतीनं ते मुख्यमंत्र्यांच्याच नावाने आखले जात आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव नाही कुठे असं काही हे नाही. सगळे मुख्यमंत्र्यांच्या नावाने ऑर्डर सगळे मुख्यमंत्र्यांचे असतात आणि सगळ्या ह्या योजना मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या आहेत. आणि बहीण जी आहे जी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे ती माझी बहीण आहे, ती तुमची बहीण. त्याच्यामुळे असं काही खुटपट काढण्याचं काही कारण नाही आहे. सरकारच्या कामामुळे किंवा फटका बसला त्यामुळे ह्या आपल्या यात्रेमध्ये कुठेही मोदी सरकारचं नाव घेतलं जात नाही किंवा फडणवीसांचं नाव घेतलं जात नाही. आम्ही सगळ्यांची नावं घेतो, सरकारमध्ये असलेल्या लोकांची नावं घेतो. एवढंच नाही, या कांद्याच्या बाबतीमध्ये स्वतः अजित पवारांनी स्वतः उल्लेख केला की मी अमित शहा साहेबांना मी भेटलो आहोत, त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. अनेक ठिकाणी ते आम्ही बोलतो आहोत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जे आहे नमो शेतकरी सन्मान योजना याचा उल्लेख करतो. परंतु आता ज्या आहेत आता ह्या योजना त्या महाराष्ट्र सरकारच्या आहे म्हणून त्याच्यावर महाराष्ट्र सरकारचा उल्लेख जास्त होत असतो. एवढंच त्याचा भाग आहे. याचा अर्थ आता तुम्ही ते त्याचंच नाव काय घेता, यांचंच नाव काय घेता. अरे शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि पंतप्रधान सगळ्यांचेच आहे. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमित शाळेच्या मार्गदर्शनात त्या सरकारमध्ये अनेक प्रश्न सुटतात आणि कार्यक्रम पण आखले जातात. त्याच्यामुळे ते असं काही समजण्याचं काहीही कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.